तिथे एकाला जरी क्वेश्चन विचारला, हे आता आपण बघतोय तिथं नीटचा फुल फॉर्म विचारा कोणाला, तर नीटचा फुल फॉर्म नाही माहिती आहे आमच्यात, कोणाला पण विचारा. आमचे सगळे शिकले सवरलेले लोक आहेत तिथं, म्हणजे एवढे सगळे युवक आहेत ते शिकलेले नाहीत का? शिकलेले आहेत, पण तिथे जे आलेले आहेत ते काँग्रेस प्रणित डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत ती लोक आलेले आहेत. एवढे सगळे ते जंतर मंतरवर हा, जंतर मंतरवर सगळे कार्यकर्ते फेक आहेत, पैसे देऊन आणलेले 300 रुपये. काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहून विद्यार्थ्यांना भडकवते. तरुण पोरांना ते भडकवत आहेत. उद्या त्या तरुण पोरांना भडकून त्यांच्यावर कुठले तरी प्रकारचे गुन्हे दाखल होतील. त्या विद्यार्थ्यांच्या आड जे काँग्रेस करते ते पण तुम्ही बघा आणि त्याच्यावर तुम्ही बोला. पण विद्यार्थ्यांकडे पण बघितलं पाहिजे असं नाही. त्यासाठी आमचं सरकार आणि आमचे सगळे नेते हे करत आहेत, त्याचे नक्की निर्णय निघेल. जे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जी डाव्या विचारसरणीची लोक आहेत, जे काँग्रेस प्रणित जी लोक आहेत किंवा काँग्रेस प्रणित जे आघाडी आहेत, त्यांच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय. एकीकडे दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षा पेपर फुटीच्या संदर्भात त्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र आज आपण पाहतोय पुण्यातील काँग्रेस भवनच्या समोर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्यामध्ये काँग्रेस जे आहे ते राजकीय अजेंडा पसरवत असल्याचा त्यांच्याकडून आरोप करण्यात येतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ठिय्या आंदोलन या ठिकाणी भाजपकडून करण्यात येत आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ते ठिय्या मांडलेले काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल, काय मागणी करतात? काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहून विद्यार्थ्यांना भडकवते व त्यांच्या आंदोलनाला वेगळी वळण लावून ते भाजपच्या विरोधात किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या काहीतरी वेगळ्या वेटीस धरून ते राजकारण करतात आणि ते चुकीच्या पद्धतीने करतायत. तरुण पोरांना ते भडकवत आहेत. उद्या त्या तरुण पोरांना भडकून त्यांच्यावर कुठले तरी प्रकारचे गुन्हे दाखल होतील, काहीतरी होतील. ते देशाच्या राजकारणात विद्यार्थी हा महत्त्वाचा असतो, पण त्या विद्यार्थ्यांना हे भडकून काँग्रेस त्यांच्या मागे राजकारण खेळते, हे चुकीचं आहे. त्यासाठी आम्ही सगळं निषेध करायला येतो. युवक आधीच भडकलेत असं वाटत नाही का? नाही बघा, तुम्ही बघा त्यामध्ये हे दोन प्रकार असतील, पण हे जे काही CGP किंवा हे जे काँग्रेस आहे हे वेगळं वळण लावते. त्यांनी त्यांच्या मागण्या ज्या असतील त्या शांतपणे व्यवस्थित मागणी केली तर त्याला काय हरकत नाही, पण त्याला वेगळं वळण लागते. तुम्हालाही दिसते, मीडियावाल्यांना सर्वात जास्त माहिती असतं आमच्यापेक्षा तिथं आता काय चाललंय आणि तिथं कोण विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोण घुसतंय आणि कोण काय आंदोलन करते हे आमच्यापेक्षा जास्त तुम्ही बघताय आणि तुम्ही सोशल मीडियावर हे दाखवलं पाहिजे सगळ्यांना. विद्यार्थी पण आंदोलन करतात ना एवढे. हा, मग त्या विद्यार्थ्यांच्या आड जे काँग्रेस करते ते पण तुम्ही बघा आणि त्याच्यावर तुम्ही बोला. पण विद्यार्थ्यांकडे पण बघितलं पाहिजे असं नाही. त्यासाठी आमचं सरकार आणि आमचे सगळे नेते हे करत आहेत, त्याचे नक्की निर्णय निघेल. तुम्ही पण आंदोलनात सहभागी काय म्हणता? आता जे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून जी डाव्या विचारसरणीची लोक आहेत, जे काँग्रेस प्रणित जी लोक आहेत किंवा काँग्रेस प्रणित जे आघाडी आहेत, त्यांच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय. आम्ही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आहे, विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊन आम्ही आंदोलन नाही करत. फक्त जे काल जे आपल्या राष्ट्रपती भवनावरती जे दगडफेक झाली, पत्रकार लोकांना मारलं गेलं, पोलीस लोकांना मारहाण झाली, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय. देशाच्या मारला आदल्या दिवशी. पहिल्या दिवशी मॅडम जो तुम्ही आता व्हिडिओ जो व्हायरल झालेला तो व्हिडिओ बघा की पोलीस लोकांच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारले, तिथून पुढे लाठीचार्ज चालू झालाय. पोलिसांच्यावर हल्ले होत असतील तर त्याच्या विरोधात हे पोलीस प्रत्युत्तर देणारच आहेत. आम्ही संविधान पद्धतीने आंदोलन करतोय. विद्यार्थी आंदोलन करतायत हे चुकीचं आहे का बरोबर काय? तिथं विद्यार्थी आंदोलन नाही माहितच मॅडम. तिथं एकाला जरी क्वेश्चन विचारला, हे आता आपण बघतोय तिथं नीटचा फुल फॉर्म विचारा कोणाला, तर नीटचा फुल फॉर्म नाही माहिती आहे आमच्यात, कोणाला पण विचारा. आमचे सगळे शिकले सवरलेले लोक आहेत तिथं, म्हणजे एवढे सगळे युवक आहेत ते शिकलेले नाहीत का? शिकलेले आहेत, पण तिथं जे आलेले आहेत ते काँग्रेस प्रणित डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत ती लोक आलेले आहेत. एवढे सगळे ते जंतर मंतरवर हा, जंतर मंतरवर सगळे कार्यकर्ते फेक आहेत, पैसे देऊन आणलेले 300 रुपये. एवढे दिवस उपोषण करणारे वेगळे आहेत, आंदोलन करणारे वेगळे आहेत. आता एवढी जी अराजकता माजली देशामध्ये त्याची जबाबदारी कोण घेते का बघा, कोण घेतली त्याची जबाबदारी आतापर्यंत. त्यांची मागणी बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं? ज्याच्यामुळे एवढं सगळं घडतंय. त्याच्यावरती आपल्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्रालय खात्याने SITची नेमणूक केलेली आहे. SITची नेमणूक झाल्यानंतर त्याच्यातनं जे अहवाल येईल त्याच्यावरती परत पुढे कारवाई केली जाईल. आता काय नेमकी मागणी? आता आमची मागणी आहे की आम्ही संविधान पद्धतीने आंदोलन करतोय. फक्त आता जे काल आपल्या राष्ट्रपती भवनावरती जी दगडफेक झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय. भारत माता की जय. हे होते भाजपचे काही कार्यकर्ते आहेत. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर काल जी दगडफेक झाली त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आणि एकूणच जो नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे त्यावर आमच्या पंतप्रधानांनी सरकारकडून काय ते बोलण्यात येईल असं देखील त्यांच्याकडून